सरदार पटेल मेमोरियल सोसायटी संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष निनाद गड्डुमवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल झेट चिताडे, विविध डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर अध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपवणूक, राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांची देशाप्रती असलेली जबाबदारी यावर प्रभावी मार्गदर्शन केलं। स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचं महत्त्व ओळखून राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं। राष्ट्रगीत आणि भारत माता की जयच्या जयघोषानं महाविद्यालयाचा परिसर देशभक्तीच्या उत्साहानं भारून गेला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं महाविद्यालयात विविध उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं। सिव्हिल, मायनिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातील दिशादर्शनी फलकांचं मान्यवरांच्या हस्ते फीत कापून अनावरण करण्यात आलं। तर महाविद्यालय परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आलं। त्यामुळं राष्ट्रप्रेमासोबतच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख आदित्य आंबटकर यांच्यासह राजेश हजारे, लक्ष्मीकांत मार्लीवार आणि प्रशांत कत्तुरवार यांनी विशेष परिश्रम घेतलं। शिक्षण, राष्ट्रभक्ती, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा स्वातंत्र्य दिन सोहळा महाविद्यालयीन परिवारासाठी प्रेरणादायी ठरला। इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। बघता बघता आपल्याला 80 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत आणि नेमके त्याच्या अर्धे म्हणजे 40 वर्ष आपल्या महाविद्यालयाला पूर्ण झालेले आहेत। स्वयंस्फूर्त होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे। स्वयंस्फूर्त म्हणजे काय तर कोणावरही डिपेंड न राहता स्वकर्तृत्वावर या महाविद्यालयाने या जिल्ह्याला, या विदर्भाला, या देशाला काहीतरी दिलं पाहिजे, अशा संदर्भातला संकल्प आपण आज या दिनी करूया। परवा 12 ऑगस्टला इस्रोचे काही सायंटिस्ट नागपूर विभागातले आपल्या महाविद्यालयात आले होते। त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला की तुम्ही तुमच्या महाविद्यालयाला रिसर्च अँड टेक्नॉलॉजी असा शब्द वापरलेला आहे। खरं म्हणजे आज त्याचीच आवश्यकता आहे। वेगवेगळे प्रयोग आणि या प्रयोगाच्या माध्यमानं आधुनिक शिक्षण देण्याची गरज आहे। मी अशी विनंती करेल की आपण महत्वाकांक्षी टप्पा गाठत असताना आपल्या महाविद्यालयाच्या सगळ्या प्रयोगशाळा या पुढील काळात अद्ययावत कशा होतील अशा संदर्भातला प्रयत्न आपण करूया। कारण 21व्या शतकातलं शिक्षण आपल्याला देत असताना आपल्या प्रयोगशाळा या वेल इक्विप म्हणजे अत्याधुनिक पाहिजे।